कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांना सवलत दिली जात असते. परीक्षेचा फॉर्म भरत असताना जे विद्यार्थी सवलतीमध्ये आहेत त्यांना परीक्षा फी भरायची नसते आणि जे लोक सवलतीमध्ये नाही ते सगळेजण परीक्षा फीस भरणार. पण इथे रागिनीला आता कामिनीच्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो. म्हणून रागिनीने सांगितलेलं असतं की सवलत कुणालाही द्यायची नाही. जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थी परीक्षेचे पैसे देत नाही तोपर्यंत फॉर्म भरून दिला जाणार नाही. आणि आता कमळी किती स्वाभिमानी आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कमळी म्हणते की 5:30 वाजेपर्यंत टाईम आहे ना, मी आता पैसे कमवणार. तेव्हा प्रेक्षकांनो, कमळी काय करते, जे जे विद्यार्थी सवलतीमध्ये आहेत त्या सगळ्यांना सांगते की आपण काहीतरी काम करूया. तेव्हा इथे आता ऋषीने त्यांना एक आयडिया सुचवलेली असते आणि ती म्हणजे की आपण इथे पाण्याच्या बॉटल विकू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता कमळी स्वकष्टाने पैसे कमवत असते. त्याच्यामध्ये सुद्धा रागिनीने अडचणी निर्माण केलेल्या असतात. तिने आता महानगरपालिकेमध्ये फोन करून सांगितलेलं असतं की तुम्ही जाऊन आता कमळीला थांबवा, तिच्याकडे असलेल्या सगळ्या पाण्याच्या बाटल्या जप्ती करा आणि इथे पाण्याची बाटली रस्त्यावरती उभं राहून विकायची नाही आणि तिला पुन्हा परमिशनसुद्धा द्यायची नाही. पण प्रेक्षकांनो, इथे आता ऋषी कमळीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. ऋषीने कमळीची जी काही अडचण असते ती आधीच दूर केलेली असते. महानगरपालिकेचे लोक आल्यानंतर त्यांच्या तोंडावरती परमिशनचे पेपर फेकून मारत त्याने आता कमळीची मदत केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, कमळीने ऋषीच्या मदतीने पुण्याचं काम केलेलं असतं. लोकांची तहान भागवत तिने आता कष्टाने पैसे कमावलेले असतात आणि आपली फीससुद्धा भरलेली असते. तर या गोष्टी येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने घडत जातात आणि कशा पद्धतीने ऋषी रागिनीचा प्लॅन फ्लॉप करतो आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषीची जी वहिनी आहे ती म्हणत असते की ऋषी, जाऊन झोप, उद्या सकाळी तुला लवकर उठायचं आहे, कॉलेजला जायचं आहे ना. तेव्हा तो म्हणतो मी कॉलेजला नाही जाणार. तेव्हा इथे आता लगेचच त्याची वहिनी म्हणते का, तुला कॉलेजला जावं लागेल, तुझे स्टुडंट तुझी वाट बघतील. तो म्हणतो की सध्या माझी कमळीला गरज आहे, मी आता कमळीसाठीच फक्त काहीतरी करणार आहे. तिची परीक्षा व्यवस्थित व्हायला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे, नंतरचं नंतर बघू. तेव्हा इथे ऋषीला आधीच समजलेलं असतं कमळी एकटी आहे. तिला इथे कामिनी, अनिका आणि रागिनी तिघीजणी त्रास देण्याचा नक्की प्रयत्न करतील. आधीच इथे G24 या मुलाखतीमध्ये डिबेटमध्ये कमळीने कामिनीला हरवले, त्यामुळे ती अजूनच चिडली असेल, डूक धरून असेल. तेव्हा ती कमळीला कशा पद्धतीने त्रास देईल काही माहिती नाही. मला आता कमळीची फक्त मदत करायची आहे. आणि तसंच होतं. जेव्हा कमळी आता सवलतीचा फॉर्म भरायला जाते तेव्हा रागिनी म्हणते की कुणाचाही फॉर्म सवलतीचा भरून घ्यायचा नाही आणि एका मुलीचा फॉर्मसुद्धा ती फाडून फेकून देते. तेव्हा ती मुलगी रडत येऊन कमळीला सगळं काही सांगते. तेव्हा अनिका म्हणत असते, काय झालं पुअर गर्ल, तुमच्याकडे फीचे पैसे भरायला पैसे नाही आहेत ना, मग आता काय करणार तुम्ही तुमच्या आवडीचं काम करा ना, भीक मागा. ती म्हणते भीक मागायची गरज काय येईल, आणि तसंही आम्ही कष्ट करू आणि मग पैसे कमवू. ती म्हणते तू पैसे कमवणार, तुझ्याकडे 2च ऑप्शन आहेत ग कमळी, एकतर माझ्या डॅडकडे जाऊन हात पसरशील किंवा ऋषीकडे, बरोबर ना. ती म्हणते हो, त्यांच्याकडे जाऊन पैसे मागितले ना तर दोघेही देतील, पण ते भीक म्हणून नाही, मदत म्हणून देतील. पण तू जर आता आम्हाला चॅलेंज करत असशील ना तर मी तुला शब्द देते, मी स्वतःच्या कष्टाने पैसे कमवणार. ती म्हणते हो का, कुठून आणणार ते पैसे, 5:30 वाजेपर्यंत फक्त इथे फॉर्म भरले जाणार आहेत, नंतर बंद होतील. तेव्हा ती म्हणते पण तरीसुद्धा मी पैसे कमवणार आणि त्याच्यानंतरच मी फॉर्म भरणार. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता ऋषीला समजते, त्याचबरोबर बंड्यालासुद्धा समजते. तेव्हा इथे ऋषीची आयडिया असते. ऋषी म्हणतो की कमळी, मी पैसे भरतो तुमच्या सगळ्यांचे. ती म्हणते नाही सर, मी अनिकाला इथे चॅलेंज केले की पैसे तर आम्हीच आमच्या स्वकष्टातून भरणार. तो म्हणतो मग आता काय करायचं ठरवलेस. तेव्हा इथे बंड्याकडे एक आयडिया असते. तो म्हणत असतो, कमळे अगं उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोकांना किती तहान लागते तुला माहिती आहे,
कधीकधी लोकांकडे पैसे असतात, पण कामाच्या व्यापामध्ये त्यांना पाणी घेण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. तेव्हा आपण एक काम करूया, आपण आता 5 वाजेपर्यंत पाण्याच्या बॉटल विकूया, तोपर्यंत परीक्षेची फी जमा होईल. काय वाटतं तुला? तेव्हा इथे बंड्या ऋषी आणि त्याचबरोबर कमळी आणि निंगी सगळेजण आता पाण्याच्या बाटल्या विकायचा आता बिझनेस सुरू करतात. तेव्हा कमळी म्हणते, आयडिया अगदी उत्तम आहे. याने काय होईल, आपण इथे पैसेसुद्धा कमवू आणि लोकांची तहान भागू, तेवढंच आपल्याला पुण्यसुद्धा मिळेल. तेव्हा इथे निंगी आणि कमळी दोघीजणी आता पाण्याच्या बाटल्या विकायला सुरुवात करतात. आणि जे लोक सवलतीमध्ये जे असतात ना, त्यांनासुद्धा कमळीने काही ना काहीतरी थंड विकायला सांगितलेलं असतं. कोणी आईस्क्रीम विकत असतं, कोणी कुल्फी विकत असतं, कुणी पाणी विकत असतं. तेव्हा ऋषी आणि बंड्यासुद्धा कमळीला मदत करत असतात. तेव्हा इथे अनिकाला ही गोष्ट कळते. अनिका म्हणते की मम्मा, जर असंच चालू राहिलं तर 5 वाजेपर्यंत ती कमळी पैसे जमा करेल आणि सगळ्यांची फीस भरेल. अगं, एकतर लोक पाणी किती पितात तुला माहिती आहे ना. तेव्हा रागिनी म्हणते की आता ती कमळी काही करू शकणार नाही आहे. तेव्हा रागिनी इथे आता महानगरपालिकेमध्ये फोन करते आणि म्हणते, काय चाललं आहे आपल्या ह्या शहरामध्ये? कुणी येतं रस्त्यावरती उभं राहून काही विकतं. अहो बघा जरा काय चाललं आहे ते. परमिशन नाही, काही नाही. काही तुमची इज्जत बिज्जत आहे की नाही महानगरपालिकेची? मी तुम्हाला एरियाचं नाव पाठवते आणि लोकेशन पाठवते, त्याच्यावरती पोचा. तिथे काही मुलं बघा पाण्याच्या बाटल्या विकतायत. तेव्हा इथे महानगरपालिकेची लोकं त्या लोकेशनला जातात जिथे निंगी आणि कमळी पाणी विकत असतात. ते म्हणतात, काय रे तुमचं काय चाललं आहे? इथे पाणी विकताय तुम्ही? तुम्हाला परमिशन कुणी दिली रस्त्यावरती उभं राहून पाणी विकायची? तेव्हा कमळी म्हणते, अहो साहेब, आम्ही काय केलं? तसंही आम्ही जागा अडवलेली नाही आहे. आमच्याकडे सायकल आहे. आम्ही जिथे तिथे उभे राहतो आहे आणि रस्त्यावरती जाणाऱ्या माणसांना पाणी विकतो आहे. त्याच्यामध्ये तुमची परवानगी का घ्यायची? तेव्हा तो म्हणतो, उलट उत्तर देताय तुम्ही. चला आत्ताच्या आत्ता सायकल जप्ती करा, चला, नाहीतर हप्ता द्या चला. तेव्हा इथे कमळी म्हणते, ते तर तुम्हाला काही मिळणार नाही आहे. आम्ही स्टुडंट आहोत, आम्हाला फीचे पैसे जमा करायचे आहेत, म्हणून आम्ही इथे बाटली विकतो आहे पाण्याची. तुम्हाला पाहिजे तर घ्या, पण तुम्हाला पैसे वगैरे मिळणार नाही. तो म्हणतो, परवानगी घेतली तुम्ही, परमिशन घेतली आमची, मग कसं काय तुम्ही पाणी विकायला इथे उभे राहिलात? तेव्हा ऋषी येतो आणि म्हणतो, एक मिनिट, काय झालं साहेब? तुम्ही का उगाच त्यांना बोलताय? आणि रस्त्यावरती उभं राहून जर एका ठिकाणी पाणी विकलं तर त्याच्यात तुमचं काय कमी झालं? तेव्हा ते म्हणतात की परवानगी घेता येत नाही का? तेव्हा ऋषी म्हणत असतो, तसं बोलायला गेलं तर तुमच्या परवानगीची काही गरज नाही आहे. इथे कुणाचं त्यांनी काही नुकसान केलेलं नाही आहे. ते लोक सायकलवरून फिरतायत, काही एका ठिकाणी त्यांनी ठेला लावलेला नाही आहे मध्ये, किंवा कुठे काही दुकान वगैरे घातलेलं नाही आहे. सायकलवरून ते लोक पाणी विकतायत. त्यामुळे तुमची परमिशन घ्यायची त्यांना काही गरज नाही आहे. आणि तरीसुद्धा परमिशन हवी असेल ना तर ही घ्या. खिशातून आता ऋषीने लेटर काढलेलं असतं आणि त्याने महानगरपालिकेचे सगळ्यात मोठे अधिकारी त्यांचीच परवानगी आणलेली असते. कारण त्याला कळलेलं असतं कमळीला कुणी ना कुणीतरी त्रास देण्याचा प्रयत्न नक्की करेल. तेव्हा तो अधिकारीकडे जातो आणि सांगतो की काही कॉलेजमधली मुलं आहेत, सवलतीमध्ये आहेत, पण त्यांना इथे सवलत दिली जात नाही आणि परीक्षेचा फॉर्म भरला नाही तर त्यांचं वर्ष वाया जाईल. त्यामुळे त्या मुलांनी असं ठरवलं आहे की ते काही ना काहीतरी थंड आता विकणार, त्याच्यातून पैसे कमवणार आणि ते पैसे ते लोक कॉलेजमध्ये जमा करून त्यांच्या परीक्षेचे फॉर्म भरणार आहेत. तुमची काही हरकत नसेल तर त्यांना कुणी अडवायला नको, कुणी काही बोलायला नको, म्हणून तुमची परवानगी मिळाली तर? तेव्हा अधिकारी म्हणतात की मुलं शिकली तरच आपल्या देशाची प्रगती होईल आणि काही ना काहीतरी विकून त्यांना बिझनेस करून जर आता पैसे कमवायचे आहेत, आपली फी भरायची आहे, तर मी का त्यांना नकार देईन? फक्त कुणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जावी आणि आता मी तुम्हाला ती परवानगी देतो आहे. तेव्हा इथे परमिशन लेटर जे त्याने आणलेलं असतं ना, ते त्या अधिकाऱ्यांच्या तोंडावरती मारलेलं असतं आणि तो म्हणतो की इथे मुलं काहीतरी कष्ट करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना इथे आता काहीतरी मोटिवेशन मिळेल असं काहीतरी सांगायचं, त्यांचा आत्मविश्वास वाढेल असं काहीतरी बोलायचं. तर तुम्ही त्यांना डाऊन करायला इथे आलात, त्यांना त्रास द्यायला आलात. कुणीतरी तुम्हाला फोन केला असेल, जाऊन त्या मुलांना अडवा असं सांगितलं असेल आणि म्हणून तुम्ही इथे आलात. तुमची आता तक्रार जाऊन तुमच्या साहेबांना करतो, चला. तेव्हा इथे अधिकारी घाबरतात, माफ करा, पुन्हा असं होणार नाही असं म्हणतात. आणि त्या बाईने आम्हाला फोन केला, तिनेच आम्हाला सांगितलं, नाहीतर आम्ही इथे आलोसुद्धा नसतो. तेव्हा ती बाई रागिनी होती हे त्यांना आता समजलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो,
ऋषीमुळे इथे आता कमळी निंगी, त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचा इथे आता जो काही व्यवसाय आहे तो सुरूच राहतो. कमळी इथे ऋषीच्या मदतीने आता लोकांना पाणी देत असते, त्याच्यातून पैसे कमावते आणि 5:30च्या आधी ती आता पोचलेली असते आणि तिथे जाऊन परीक्षेचे पैसे भरते आणि ती परीक्षेचा फॉर्मसुद्धा भरते. तर अशा रीतीने इथे आता स्वतःच्या कष्टाने कमळीने हे पैसे मिळवलेले असतात आणि अनिका रागिनी कामिनीच्या नाकावरती टिचून तिने आता परीक्षेचा फॉर्मसुद्धा भरलेला असतो आणि जेवढे लोक सवलतीमध्ये असतात त्यांनीसुद्धा आपापले पैसे भरून फॉर्म भरलेला असतो.